देवाला जर सर्व काही माहीत आहे तर तो काहीतरी का करत नाही? तो दुःख संकट का मिटवित नाही? तो आपल्याला प्रार्थना करायला का लावतो? हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरं आज आपण आजच्या संदेशात पाहणार आहोत. आणि या संदेश मालिकेचं नाव आहे जो देव तुम्हाला माहीत नसेल. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे सर्वज्ञानी किंवा सर्वज्ञ देवाला जाणून घेणं. आता पवित्र शास्त्र असं शिकवतं की देवाला सर्व काही माहीत आहे. कोणतीच गोष्ट अशी नाही की जी त्याला माहीत नाही. तो सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे सर्व गोष्टींचा ज्ञान. आणि देव हा सर्वज्ञ आहे. त्याला सर्व गोष्टीबद्दल सर्व काही माहीत आहे. याचा अर्थ काय? आपण वाचू स्तोत्र 139. याच्यामध्ये स्तोत्रकर्ता याबद्दल काय म्हणतो बघा. स्तोत्र 139 आणि वचनं 1 ते 4. तो म्हणतो, हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहे. तू मला जाणतोस. माझे बसणे व माझे उठणे तू जाणतोस. तू दुरून माझे मनोगत समजतोस. म्हणजे बघा, आपली दैनंदिन दिनचर्या, आपलं उठणं बसणं हे परमेश्वराला माहीत असतं. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत आपण काय काय करतो या सर्व गोष्टी देवाला माहीत असतात. नंतर पुढे तो म्हणतो वचन 4, हे परमेश्वरा, माझ्या मुखातून असा एकही शब्द येत नाही की तो तुला मुळीच ठाऊक नाही. म्हणजे आपल्या मुखातील प्रत्येक शब्द, आपण काय बोलू, काय बोललो आणि काय बोलणार हे देखील देवाला माहीत आहे. पुढे वचनं 14 ते 16. तो म्हणतो, भयजनक व आश्चर्यकारक रीतीने माझी घटना झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करीतो. तुझी कृत्ये अद्भुत आहेत, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घटना होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. म्हणजे जन्मापूर्वी, जन्माच्या वेळेस देवाला माहीत आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो की माझा जन्म कसा होईल, केव्हा होईल, माझी उंची कशी असेल, रंग कसा असेल, माझ्या आयुष्याचे दिवस किती असतील, त्यात प्रत्येक दिवशी मी काय करील. तो म्हणतो हे सर्व काही तू तुझ्या वहीत नमूद करून ठेवलेलं आहे. जरा विचार करा. देव सर्वज्ञ आहे म्हणजे त्याला सर्व काही आपल्याबद्दल माहीत आहे. त्याला तुमच्याबद्दल माहीत आहे. आणि यहेजकेल 11 आणि याच्या 5व्या वचनात तो काय म्हणतो बघा. यहेजकेल 11 आणि वचन 5. तेव्हा परमेश्वराचा आत्मा माझ्यावर उतरला. तो म्हणाला, असे म्हण, परमेश्वर म्हणतो, अहो इस्रायल वंशज हो, तुम्ही असे असे म्हटले. तुमच्या मनात काय काय येत आहे ते मी जाणतो. म्हणजे परमेश्वर त्याचे लोक इस्रायलाला म्हटलो की तुमच्या मनातले विचार आणि तुम्ही माझ्याबद्दल काय शब्द बोलले ते मी जाणतो, ते मला माहीत आहे. इयोबाचं पुस्तक याचा 37वा अध्याय, इयोब 37 आणि याच्या 16व्या वचनामध्ये इयोब काय म्हणतो बघा. इयोब 37 आणि वचन 16. मेघ कसे समतोल राहतात हे तुला कळते काय? त्या सर्वज्ञाच्या म्हणजे सर्वज्ञ देवाच्या अद्भुत कृत्यांचे मर्म तू जाणतोस काय? म्हणजे बघा, तो सर्वज्ञ देव आहे आणि त्याची अद्भुत कृत्ये, त्याची सृष्टी जी निर्माण केली त्याच्याबद्दल आपल्याला सर्व काही माहीत नाही. आपल्याला देवाबद्दल सर्व काही माहीत नाही, होऊ शकत नाही. परंतु देवाला तुमच्या आणि माझ्याबद्दल, आपल्याबद्दल सर्व काही माहीत आहे. पुढे यशाया 49 आणि वचनं 9 आणि 10 ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आपण बघू. यशाया 49 आणि वचनं 9 आणि 10.
तू बंदीत असलेल्याला म्हणावे बाहेर या, अंधारात आहेत त्यांना म्हणावे उजेडात या. ते रस्त्यावर चरतील, सगळ्या उजाड टेकड्यावरही त्यांना चारा मिळेल. स्तोत्र 49 वचन 9 आणि 10. त्यांना तहान भूक लागणार नाही, झळई व ऊन यांची बाधा त्यांना होणार नाही, कारण त्यांच्यावर दया करणारा त्यांचा नेता होईल. पाण्याच्या झऱ्यावर तो त्यांना नेईल. म्हणजे देवाला आपल्या सर्व गरजा देखील माहीत आहेत आणि तो गरजा पुरवणारा देव आहे. नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र, जो देव जो पुत्र आहे, याच्याविषयी आपण काय वाचतो जरा पाहू. त्याला आपल्याबद्दल त्याला काय माहीत आहे. मत्तई 12, मत्तई कृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि याचं 25वे वचन आपण वाचू. मत्तई 12 आणि 25 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. त्याने म्हणजे प्रभू येशूने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकत नाही. त्यांच्या मनातील कल्पना प्रभू येशूने ओळखल्या. तो आपल्या मनातील कल्पना ओळखतो, कारण तो सर्वज्ञ देव आहे. आणि पुढे लूक 6 आणि याचं 8वं वचन, लूक शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि याच्या 8व्या वचनात प्रभू येशूने काय म्हटलं आपण पाहू. परंतु त्याने त्यांचे विचार ताडून त्या हात वाळलेल्या मनुष्याला सांगितले, उठ व मध्यभागी उभे राहा. म्हणजे मनातील विचार प्रभू येशूने ओळखले. त्याच्या अगोदरच्या वचनात जर आपण वाचलं तर असं म्हटलेलं आहे, तेव्हा शास्त्री व पुरुषी त्याच्यावर दोष ठेवण्यास सापडावा म्हणून तो शाबातवारी रोग बरे करतो की काय हे पाहायला टपून बसले. परंतु त्याने त्यांच्या मनातील विचार ओळखले. देवाला सर्व काही माहीत आहे. प्रभू येशूला सर्व काही माहीत आहे. तुमच्या आणि माझ्या मनातले विचार देखील, कल्पना देखील. आणि पुढे योहान 2, योहान कृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि याच्या 24 आणि 25व्या वचनामध्ये प्रभू येशूला आणखी काय काय माहीत आहे आपण वाचू. योहान कृत शुभवर्तमान 2रा अध्याय वचन 24 आणि 25. येशूला तर सर्वांची ओळख असल्यामुळे त्याने स्वतःला त्यांच्या हाती सोपविले नाही. आणखी मनुष्याविषयी कोणी साक्ष द्यावी याची त्याला गरज नव्हती, कारण मनुष्यात काय आहे यांचे ज्ञान त्याला स्वतःला होते. म्हणजे प्रभू येशूला माणसाच्या मनातले विचार, आपल्या मनातले विचार हे माहीत असतात. त्याला आपल्या मनातले विचार माहीत आहे. आणि पुढे 6वा अध्याय योहान 6 आणि वचन 61 या ठिकाणी तो काय म्हणतो बघा. योहान 6 आणि वचन 61. आपले शिष्य याविषयी कुरकुर करीत आहेत हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, तुम्ही यामुळे अडखळता काय. म्हणजे बघा, प्रभू येशू जगात असताना तो लोकांच्या मनातील विचार ओळखत असे. कोणाच्या मनात काय चाललेलं आहे, काय विचार, काय कल्पना आहेत हे त्याला माहीत होतंच. आणि आजही त्याला माहीत होतं. 64वं वचन बघा. तरी तुमच्यापैकी असे कित्येक आहेत की ते विश्वास धरीत नाही. कोण त्याच्यावर विश्वास धरतं, कोण धरीत नाही. कोणाचा किती विश्वास आहे, आज तुमचा किती विश्वास आहे हे देखील त्याला माहीत आहे. तो म्हणतो तरी तुमच्यापैकी असे कित्येक आहेत की ते विश्वास धरीत नाहीत. विश्वास न धरणारे कोण आणि आपणाला धरून देणारा कोण हे येशूला पहिल्यापासून माहीत होते. बघा, त्याला कोण धरून देईल, कोण त्याच्यावर खरे विश्वास ठेवणारे आहेत आणि कोण नाहीत हे त्याला माहीत असतं. आणि आजही त्याला माहीत आहे की जगात वेगवेगळ्या मंडळामध्ये कोण त्याच्यावर खरंच विश्वास ठेवणार आहे आणि कोण नाही. आणि मग मत्तई 11 आणि याचं 21वं वचन बघा. मत्तई 11 आणि 21 या ठिकाणी आपण वाचतो. मत्तई 11 आणि याचं 21वं वचन. तो म्हणतो की हे खोराझिना तुला धिक्कार असो, हे बेत्सैदा तुला धिक्कार असो,
कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सिदोनियात घडली असती तर त्यांनी मागेच तरट व राख अंगावर घेऊन पश्चाताप केला असता. काय घडलं हे देखील त्याला माहीत आहे, काय घडत आहे हे देखील माहीत आहे, आणि एवढंच नव्हे तर काय घडणार आहे हे सुद्धा त्याला माहीत आहे, कारण तो सर्वज्ञानी किंवा सर्वज्ञ देव आहे. स्तोत्र 147 आणि याच्या 4थ्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता काय म्हणतो बघा. स्तोत्र 147 आणि वचन 4. तो ताऱ्यांची गणती करतो, तो ताऱ्यांची गणती करतो, तो त्या सर्वांना त्यांची नावं देतो. बघा, असंख्य तारे आहेत परंतु परमेश्वराने ते मोजलेले आहेत. तो त्यांची गणती करतो, ते मोजतो आणि त्यांना नावं देतो. आज आपल्याला माहीत आहे की जसे जसे शोध लागले तसे तसे शास्त्रज्ञांनी तारे आणि ग्रह आणि तारांगणा यांना नावं दिलेली आहेत. परंतु यापूर्वीच देवाने प्रत्येक ताऱ्याला नाव दिलेलं आहे. प्रत्येक तारा हा त्याला माहीत आहे. आणि मग इयोब 14 आणि वचन 16. इयोब 14 आणि 16 मध्ये काय म्हटलेलं आहे आपण जरा पाहू. पण सध्या तू माझे एक एक पाऊल मोजित आहेस, माझ्या पापावर तू सक्त नजर ठेवित आहेस. इयोब म्हणतो की मी कशातून जात आहे, कोणत्या परिस्थितीतून प्रसंगातून जात आहे, एक एक पाऊल तू मोजत आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक दुःख, प्रत्येक प्रसंग इयोबाच्या जीवनातला देवाला माहीत होता. आणि प्रत्येक प्रसंग तुमच्या आणि माझ्या जीवनातला आजही त्याला माहीत आहे. आता हे सर्व देवाला माहीत आहे, याच्यावरून आपल्याला काय समजतं, हे आज आपल्याला कसं लागू आहे, त्याचा आपल्याला काय लाभ आहे. पहिली गोष्ट आपण पाहू, देवाची सर्वज्ञान आणि आपली पाप कबुली. देव सर्वज्ञ आहे म्हणजे काय, आपल्या पाप कबुलीशी त्याचा काय संबंध. आणि तो असा की आपण काय काय करतो, काय केलं, हे सर्व काही त्याला माहीत आहे. कोणती गोष्ट त्याच्यापासून लपत नाही. यिर्मया संदेष्टा यिर्मयाच्या 23व्या अध्यायात काय लिहितो आपण पाहू. यिर्मया 23 आणि वचन 24 या ठिकाणी यिर्मया संदेष्टाचं म्हणतो, परमेश्वर म्हणतो, माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त स्थळी कोणास लपता येईल काय. म्हणजे परमेश्वर म्हणतो की कोणतंही असं गुप्त ठिकाण नाही की जिथं आपण परमेश्वरापासून लपू शकतो. मी आकाश व पृथ्वी व्यापून राहत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. म्हणजे आपण कुठेही देवापासून लपू शकत नाही. आणि इब्री लोकास पत्र याचा 4था अध्याय आणि 3ऱ्या वचनात इब्री लोकास पत्राचा लेखक काय म्हणतो आपण वाचू. इब्री लोकास पत्र याचा 4था अध्याय आणि 13वं वचन. इब्री 4 आणि 13 मध्ये असं लिहिलेलं आहे, आणि त्याच्या दृष्टीला म्हणजे देवाच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही सृष्ट वस्तू नाही. तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व काही उघडे वागडे आहे. सर्व काही त्याच्या दृष्टीस आहे. कोणती गोष्ट त्याच्यापासून गुप्त किंवा लपून अशी नाही. आणि म्हणून नीतिसूत्रेमध्ये असं म्हटलेलं आहे की जो आपले दोष झाकतो त्याचं बरं होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया करण्यात येते. नीतिसूत्रे 28 आणि वचन 13. त्याला आपल्या पापाबद्दल, दोषांबद्दल, चुकाबद्दल सर्व माहीत आहे. आपण कोणत्या चुका केल्या, करत आहोत आणि करू. पण जर आपण त्याची क्षमा मागितली तर तो क्षमा करणारा देव आहे. त्याचं वचन सांगतं नीतिसूत्रे 28:13 मध्ये की जो आपले दोष झाकतो त्याचं बरं होत नाही, तो कधी समृद्ध आशीर्वादित होत नाही. कारण दोष खरं तर आपण देवापासून झाकू शकत नाही. सर्व काही त्याच्यापुढे उघडं वागडं आहे, त्याला सर्व माहीत आहे. पण जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया करण्यात येते. आणि म्हणून पहिली गोष्ट ही की देव सर्वज्ञानी आहे, सर्वज्ञ आहे, म्हणून
त्याला आपल्या पापाबद्दल सर्व काही माहीत आहे. दुसरी गोष्ट, देव सर्वज्ञ आहे म्हणून आपल्या सहभागितेबद्दल त्याला माहीत आहे की आपण किती त्याच्या जवळ आहोत, किती दूर आहोत. तिमोथेला दुसरे पत्र याचा 2 अध्याय 19 वचन आपण वाचू. तिमोथेला दुसरे पत्राचा 2 अध्याय आणि वचन 19. तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो, आणि जो कोणी प्रभूचे नाम घेतो त्याने अनितीपासून दूर राहावे, ही मुद्रा मारलेली आहे. इथं म्हटलेलं आहे की जो कोणी प्रभूचे नाम घेतो, जे आपले आहेत त्यांना तो ओळखतो. कोण देवाचे आहे त्याने कोण नाहीत. प्रभू येशू म्हणतो की माझे मेंढर माझी वाणी ऐकतात, ते मला ओळखतात आणि मी त्यांना ओळखतो. आज तुम्ही जर त्याचं मेंढरू असाल तर तो तुम्हाला ओळखतो आणि अशा रीतीने आपल्या सहभागितेशी त्याचा संबंध आहे. स्तोत्र 1 आणि याच्या 6व्या वचनात स्तोत्रकर्ता असं म्हणतो, स्तोत्र 1 आणि वचन 6. कारण धार्मिकांचा आयुक्रम परमेश्वराला अवगत असतो. धार्मिकांचा, देवाच्या लोकांचा आयुष्यक्रम, दैनंदिन जीवन, दिनचर्या ही परमेश्वराला अवगत असते, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि इयोब आणखी याबद्दल काय म्हणतो आपण पाहू. इयोबाचं पुस्तक याचा 23वा अध्याय, इयोब 23 आणि वचनं 8 ते 10 आपण जरा वाचू. तो म्हणतो, पहा मी पुढे गेलो तरी तो सापडत नाही, मागे गेलो तरी तो तिथे दिसत नाही. डाव्या बाजूस जेथे तो आपली कृती करतो तिकडे त्याला मी पाहतो, तरी तो मला दिसत नाही. तो उजवीकडे वळतो तिकडेही तो मला दिसत नाही. परंतु माझा मार्ग त्याला कळला आहे, त्याने मला पारखून पाहिले, म्हणजे मी सोन्यासारखा निघेन. इयोब म्हणतो की मी त्याला शोधायचा प्रयत्न करतो, पाहण्याचा प्रयत्न करीत आहे, पण तो मला दिसत नाही. पण माझ्या जीवनात काय चाललेलं आहे हे त्याला माहीत आहे. आणि तो म्हणतो 10व्या वचनामध्ये की माझा मार्ग त्याला कळलेला आहे, तो मला पारखून पाहिल तेव्हा मी सोन्यासारखा निघेन. हा विश्वास इयोबाच्या ठायी होता दुःख संकटामध्ये. का? कारण त्याला माहीत आहे, त्याला माहीत होतं की देवाला त्याच्याबद्दल सर्व काही माहीत आहे, की देव हा सर्वज्ञ देव आहे. आता तिसरी गोष्ट, देवाला सर्व काही माहीत आहे, तर मग तो आपल्याला प्रार्थना का करायला लावतो, प्रार्थना करायला का सांगतो. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि याच्या 31व्या वचनात आपण वाचू. प्रभू येशूने काय म्हटलं. मत्तई 6 आणि वचन 31 आणि 32. या ठिकाणी प्रभू येशूने असं म्हटलं की यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत काळजी करीत बसू नका, कारण ही सर्व मिळवायस विदेशी लोक खटपट करतात. म्हणजे ज्यांना देव माहीत नाही, ज्यांचा देवाशी काही संबंध नाही, नातं नाही, ते ह्या गोष्टी मिळवण्याची खटपट करतात. ह्या सर्वांची तुम्हाला गरज आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे. देवाला आणखी काय माहीत आहे, त्याला आपल्या गरजा ठाऊक आहेत. तो सर्वज्ञ आहे म्हणून त्याला आपल्याला कशाची गरज आहे, आज तुम्हाला आणि मला कशाची गरज आहे हे देखील त्याला ठाऊक आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगतो. आणि वचन 33 तो म्हणतो की तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवायची खटपट करा, म्हणजे याबरोबर तीही सर्व तुम्हास मिळतील. म्हणजे एकदा जर तुम्ही त्याच्या राज्यात आले तर या सर्व गोष्टी आपोआप तुम्हाला तो देईल. त्याच्या राज्यात आल्यावर त्याच्या राज्याच्या नागरिकांची काळजी घेणं ही त्याची जबाबदारी ठरते आणि म्हणून तो तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. त्याला आपल्याबद्दल, आपल्या गरजाबद्दल माहीत आहे, कारण तो सर्वज्ञ आहे. मग माहीत असूनसुद्धा तो आपल्याला प्रार्थना करायला का सांगतो.
पहिली गोष्ट ही की ती देवाची आज्ञा आहे की आपण प्रार्थना करावी. प्रभू येशूने म्हटलं की मनुष्याने सर्वदा प्रार्थना करावी. दुसरी गोष्ट ही की प्रार्थनेने आपण देवावर अवलंबून आहोत हे आपण दर्शवतो. आपला विश्वास त्याच्यावर किती आहे हे आपण दाखवतो. ज्यावेळेस आपण आपल्या अडचणी, आपल्या गरजा त्याला सांगतो, ज्यावेळेस आपण त्याची प्रार्थना करतो, त्यावेळेस आपल्याला त्याची गरज आहे, आपण त्याच्यावर अवलंबून आहोत, आपलं त्याच्याशी नातं आहे पिता म्हणून, हे आपण दर्शवतो. आणि आणखी एक गोष्ट अशी की ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस आपण आपल्या इच्छा देवाच्या इच्छेच्या अधीन करतो. आपण देवाच्या इच्छेला मान देतो. आपण जसं काय म्हणतो की माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. कारण त्याच्या इच्छा, त्याच्या योजना आपल्या इच्छा आणि आपल्या योजनापेक्षा कितीतरी पट अधिक चांगल्या असतात, टिकणाऱ्या असतात, त्या कधी फेल जात नाहीत. आणि चौथी गोष्ट, कारण ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस आपण देवाबरोबर कार्य करत असतो. देवाची जी योजना, देवाची जी इच्छा आहे आपल्या जीवनाबद्दल, ती आपलं देवाने सिद्धीस न्यावी अशी त्याला विनंती करतो, तेव्हा तो ती योजना, ते उद्देश सिद्धीस नेतो. आणि म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे. म्हणून तो आपल्याला प्रार्थना करायला लावतो. तर देव सर्वज्ञ आहे, त्याचा आपल्या प्रार्थनेशी काय संबंध आहे, आपल्याला काय कशाची गरज आहे हे त्याला माहीत आहे. आणि चौथी गोष्ट, देवाची सर्वज्ञता आणि आपलं दुःख किंवा संकटे. चौथी गोष्ट, देव सर्वज्ञ आहे, देवाला सर्व काही माहीत आहे. याचा आणि आपल्या दुःखाशी काय संबंध आहे, देवाची सर्वज्ञता आणि आपलं दुःख. चौथा पॉईंट, स्तोत्र 147 आणि 5व्या वचनात लिहिलेलं आहे की आमचा प्रभू थोर व महासमर्थ आहे, त्याची बुद्धी अतिविशाल आहे. त्याची बुद्धी, त्याचं ज्ञान हे आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे, अतिविशाल आहे. त्याच्या सर्व योजना तो आपल्याला कळवत नाही. तो अमुक गोष्ट का करतो, असं का करतो, तसं का करत नाही, ह्या प्रत्येक गोष्टीचं तो आपल्याला उत्तर देत नाही. इयोबाने दुःखामध्ये असताना त्याला प्रश्न विचारला, परंतु देवाने इयोबाच्या जीवनावर ते संकट का आले हे शेवटपर्यंत त्याला सांगितलं नाही. पण त्याला दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं, त्याला काही प्रश्न विचारले ज्याचे उत्तर इयोब देऊ शकला नाही. आणि देवाने त्याला दाखवून दिलं की मी तुझ्याबरोबर आहे. त्याने त्याला जे त्याचं गमावलेलं होतं ते दुप्पट दिलं. पण हे संकट, हे दुःख त्याच्या जीवनावर का आले हे शेवटपर्यंत सांगितलं नाही. पण तरी विशेष हे आहे की इयोब शेवटपर्यंत देवावर विश्वासात टिकून राहिला. त्याने प्रश्न विचारले, उत्तरं मागितले, पण जरी उत्तरं मिळालं नाही तरी तो विश्वासात स्थिर राहिला. किती विशेष आहे ना का. आता नीतिसूत्रे 3 आणि याच्या 5व्या वचनात काय म्हटलेलं आपण जरा पाहू. नीतिसूत्रे 3 आणि वचन 5. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर. आपली बुद्धी ही मानवी बुद्धी आहे, सीमित बुद्धी आहे. आपलं ज्ञान, आपलं शिक्षण हे सीमित आहे. परंतु जो निर्माण करता ज्याने आपल्याला घडवलं त्याची बुद्धी आपल्या बुद्धीपेक्षा कितीतरी पट अधिक विशाल आणि अद्भुत अशी आहे. आणि म्हणून तो म्हणतो, म्हणून वचन सांगतं की आपण आपल्या बुद्धीवरच अवलंबून राहू नये. तो आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तू आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजू नको. बरेच वेळेस आपण असं होतं की आपल्याला वाटतं की आपल्याला सर्व काही समजतं, सर्व काही माहीत आहे, आपल्याला देवाची गरज नाही. आणि ज्यावेळेस परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाते, ज्यावेळेस आपण काही करू शकत नाही, डॉक्टर काही करू शकत नाही, कोणीच काही करू शकत नाही, अशा वेळेस आपण म्हणतो की आता देवाने केलं तरच होईल. पण हेच जर आपण अगोदर केलं, अगोदर जर आपण आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिलं नाही
आणि देवाचं मार्गदर्शन घेतलं तर अशी वेळसुद्धा येणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. आपल्या बुद्धीने, ज्ञानाने आपण दुःखात, संकटात का आहोत, काही गोष्टी आपल्या जीवनात का घडल्या, काय घडत आहेत, या प्रश्नांचं आपल्याला आपल्या बुद्धीने उत्तर मिळणार नाही. पण देवाला जर आपण विचारलं, स्वतःला जर देवाच्या स्वाधीन केलं तर तो आपल्याला सहाय्य करेल. यशया 55 ह्याच्या 55व्या वचनामध्ये, यशयाचं पुस्तकाचा 55वा अध्याय, या ठिकाणी परमेश्वर काय म्हणतो आपण जरा पाहू. यशया 55 आणि वचनं 8 आणि 9. परमेश्वर म्हणतो, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. म्हणजे काय की आपल्या कल्पना, आपले मार्ग हे देवाच्या कल्पनापेक्षा फार वेगळे आहेत, किंवा देवाच्या कल्पना, त्याचे मार्ग आपल्या मार्गापेक्षा, आपल्या कल्पनापेक्षा फार वेगळे आहेत. वचन 9, कारण आकाश जसे पृथ्वीवर उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. म्हणजे बघा, त्याचे विचार, त्याच्या कल्पना आणि आपले विचार, आपल्या कल्पना ह्याच्या जमीन आसमानचा फरक आहे. यशया 46 या ठिकाणी परमेश्वर काय म्हणतो आपण पाहू. यशया 46 आणि वचनं 9 आणि 10. तो म्हणतो की मी आरंभीच शेवट कळवतो. बघा, मी आरंभीच शेवट कळवतो, होणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. म्हणजे काय घडणार आहे हे त्याने अगोदरच सांगितलेलं आहे, अगोदरच त्याला माहीत आहे. मी आरंभीच शेवट कळवतो, होणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. माझा संकल्प सिद्ध होईल, माझा मनोरथ मी पूर्ण करेन. म्हणजे काय, म्हणजे हे तो म्हणतो की मी जे ठरवलं ते मी घडवून आणेल. माझ्या योजनेला कोणी अडवू शकत नाही, कोणताही सरकार, कोणताही देश, कोणताही शास्त्रज्ञ. माझा मनोरथ मी पूर्ण करील. का? कारण तो सर्वज्ञ देव आहे. आणि मग 11व्या वचनात तो काय म्हणतो बघा. उगवतीकडून मी हिंस्र पक्षी बोलवतो, माझे कार्य साधणारा मी दूर देशाहून बोलवतो. मी बोलतो तसे घडवूनही आणतो, मी योजितो ते शेवटासही नेतो. आणि असं कोण करू शकतं? माणूस नाही, फक्त देव. कारण तो सर्वज्ञ देव आहे, म्हणून त्याला सर्व काही माहीत आहे, त्याला सर्व ज्ञान बुद्धी आहे. म्हणून म्हणजे देवाला आपल्या, तुमच्या आणि माझ्या जीवनात काय घडलं, काय चाललेलं आहे, काय होणार आहे, हे सर्व काही माहीत आहे. याचा अर्थ हा. बरेच वेळेस आपण प्रार्थनेतून देवाला प्रश्न विचारतो, आपल्याला वाटतं की आपल्याला देवाने सांगावं, काही गोष्टींची आपल्याला उत्तरं द्यावं, परंतु योबाला त्याने त्याच्या प्रश्नांचे उत्तरं दिलं नाही. पण तरीही त्याला दुप्पट परत दिलं, त्याला स्थिर केलं. म्हणून प्रत्येक गोष्टीचं आपल्याला उत्तर मिळेलच असं नाही, पण तो आपल्याबरोबर आहे आणि आपल्याला चालवणारा देव आहे हे समजणं, याची खात्री होणं हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीचा देव खुलासा करतोच आणि करीलच असं नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या समजणारच असं नाही. त्याचे मार्ग, त्याच्या योजना आपल्या मर्यादित बुद्धीने, ज्ञानाने आपण समजू शकत नाही. आणि म्हणून तो प्रत्येक गोष्ट सांगत बसत नाही. जसं एखाद्या लहान मूल प्रश्न विचारतं, असं का, तसं का झालं, आणि आपण सांगत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की तो लहान आहे, त्याला समजणार नाही. तसं देव काही गोष्टी सांगत नाही, कारण त्याला माहिती आहे की आपण लहान आहोत, मानव आहोत, आपली बुद्धी लिमिटेड आहे, मर्यादित आहे. परंतु ही खात्री आपल्याला होते हे कळल्यानंतर की देवाला आपल्याबद्दल सर्व माहीत आहे, आणि ही खात्री आपल्याला झाली पाहिजे. आणि त्यावेळेसच आपण स्थिर होतो. आता कोणत्या गोष्टीची खात्री आपल्याला होते? देव सर्वज्ञानी आहे, सर्वज्ञ आहे कळल्यानंतर. रोमकरासपत्राचा 8वा अध्याय आणि वचनं 38 आणि 39.
आणि या ठिकाणी पाऊल काय म्हणतो बघा, ज्याने ख्रिस्तासाठी छळ सोसला, वाटल ते हाल अपेष्टा सोसल्या, दुःख सोसले आणि शेवटी स्वतःचा प्राण अर्पण केला, तो असं म्हणतो, माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान, अगर भविष्य अशा गोष्टी, बले, आकाश, पाताळ किंवा कोणती दुसरी सृष्ट वस्तू किंवा दिसणारी वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये जी देवाची आपल्यावरील प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला वेगळे करावयास समर्थ होणार नाही. म्हणजे काय? म्हणजे हे की जेव्हा आपल्याला कळतं की देवाला आपल्या सर्व गोष्टीबद्दल सर्व काही माहीत आहे, आपल्या अडचणी माहीत आहे, आपलं दुःख माहीत आहे, आपले विचार माहीत आहेत, आपण केलेली पापं माहीत आहेत, काय होणार ते माहीत आहे, हे कळल्यानंतर तो म्हणतो की माझी खात्री झाली की कोणतीही गोष्ट जगातली किंवा आकाशातली, पाताळातली कोणतीच गोष्ट, कोणतंच संकट, कोणतंच दुःख आपल्याला देवाचं जे आपल्यावर प्रेम आहे त्या प्रेमापासून वेगळी करू शकणार नाही. म्हणजे देवच सर्वज्ञ आहे कळल्यानंतर त्याचं आपल्यावर प्रेम आहे आणि त्या प्रेमात आपण स्थिर राहतो. या गोष्टीमुळे आपण देवापासून दूर होत नाही. बरेच वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण देवापासून दूर गेलेलो आहोत किंवा तो आपल्यापासून दूर झालेला आहे. परंतु पाऊल म्हणतो की माझी खात्री झालेली आहे की ह्या गोष्टी, कोणतीच गोष्ट आपल्याला देवाच्या प्रेमापासून वेगळी करू शकत नाही. आणि पाऊल तिमोथेला लिहिलेल्या पत्रात तिमोथेला काय लिहितो आपण पाहू. तिमोथेला दुसरे पत्राचा 1 अध्याय आणि 12 वचनात पाऊल असं लिहितो, ह्या कारणाने ही दुःखे मी सोसित आहे, तरी मी लाजत नाही, कारण मी कोणावर विश्वास ठेवला आहे हे मला ठाऊक आहे. तो म्हणतो की मला माहीत आहे की मी कोणावर विश्वास ठेवलेला आहे. माझा विश्वास अंधश्रद्धा नाही, कथा कल्पनावर आधारित नाही, कल्पित गोष्टीवर आधारित नाही आहे. मला माहीत आहे, मी त्याला ओळखतो. तो म्हणतो की मी कोणावर विश्वास ठेवला हे मला ठाऊक आहे आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखायला शक्तिमान आहे, असा माझा भरोसा आहे. की जे काही मी त्याच्या हाती सोपवलं आहे तो ते सांभाळण्यास, रक्षण करण्यास समर्थ आहे, शक्तिमान आहे, असा माझा भरोसा आहे. आणि असा भरोसा तुम्हाला आणि मला येऊ शकतो हे कळल्यानंतर की देवाला आपल्याबद्दल सर्व काही माहीत आहे, कारण तो सर्वज्ञ देव आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.